बरेच जणांना असं वाटतं की सुरुवात केली की लगेच आपल्याकडे पक्षी यायला हवेत, पण असं होऊ शकत नाही. थोडासा तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतो. आणि ज्यांच्याकडे जागा जास्त आहे तर त्यांनी नक्की उंबराचं झाड आवर्जून लावावं, कारण तिथे तुम्हाला 15 ते 20 प्रकारचे पक्षी आढळतील. जिथे उंबराचं झाड आहे तिथं पक्ष्यांची संख्या खूप जास्त प्रमाणात असते. ते ठेवा. बरेच जण काय करतात की दिवसभर ते खाद्य गॅलरीत ठेवतात, मग ते कबूतर येतात, त्रास देत राहतात. तुम्ही सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास जर पक्ष्यांच्या येण्याच्या वेळेला जर ते तुम्ही खाद्य ठेवलं तर तुमची गॅलरीही स्वच्छ राहील. आणि पक्ष्यांमध्ये जर तुम्ही बघताल तर डिसिप्लिन खूप आहे. त्यांना तुम्ही जेव्हा खाद्य ठेवता ती वेळ त्यांना माहिती असते आणि त्यावेळेस ते येतात. त्यामुळे तुम्हाला तो कबुतरांचा त्रासही होणार नाही आणि तुमचं पक्षी प्रेमही जपलं जाईल. आपल्या पिढीने चिमणी पाहिलेली आहे. आपल्या अंगणामध्ये, आपल्या बागेमध्ये, खिडकीमध्ये चिमण्यांचा चिवचिवाट हा कायम असायचा. पण आजच्या पिढीला चिमणी ही बघायलाही मिळत नाही. आणि कावळ्याचं जे तुम्ही म्हणता की कावळ्याला शिवल्यानंतर अशुभ असतं, मी गेली 7 वर्ष कावळ्याला माझ्या हाताने पाणी पाजते, खायला घालते. मला तरी कधी असं जाणवलं नाही की ही गोष्ट अशुभ आहे. नमस्कार मंडळी, आम्ही झाडकरी फाउंडेशनच्या या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं अगदी हार्दिक स्वागत आहे. यात आपण निसर्गवान जागृत असलेल्या अनेक अवलियांसोबत खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. त्यांच्यासोबतचे अनुभव आपण ऐकणार आहोत. तर आपल्या या नवीन पॉडकास्ट सिरीज मधला आपला पहिला व्हिडिओ आहे, अशी झाले मी पक्ष्यांची मैत्रीण. यामध्ये आपल्या सोबत आहेत पक्षी मित्र सौ स्मिताताई पासलकर. नमस्ते स्मिताताई. तर स्मिताताईंना आपण सगळेच जण ओळखता. त्यांचं इंस्टाग्रामवरती स्मिताज बर्ड गॅलरी या नावाचं एक पेज आहे, ज्यात त्यांनी त्यांच्या गॅलरीत येणाऱ्या पक्ष्यांसोबतचे अगदी सुंदर सुंदर व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केलेले आहेत. मग त्यांनी या पक्ष्यांची मैत्री कशी केली, त्या त्यांची काळजी कशी घेतात, अशा अनेक गोष्टी आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मग तुम्हालाही जर तुमची गॅलरी अशी बर्ड गॅलरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर स्मिताताई, मला सगळ्यात आधी तुम्हाला हेच विचारायला आवडेल की तुम्ही या आपल्या बर्ड गॅलरीची प्रवासाची सुरुवात कशी केली? 7 वर्षापूर्वी जेव्हा मी हे घर खरेदी केलं तर तेव्हा 2 चिमण्या इथे येत होत्या आणि माझ्या वडिलांनी मला लहानपणापासून पक्षी आणि निसर्ग हे कसं जपायचं हे शिकवलेलं होतं. आणि वडिलांची शिकवण मला म्हणजे कंटिन्यू पुढे ठेवायची होती. त्यामुळे मी ही सुरुवात 2 चिमण्यांपासून केली. आणि आता तुम्ही बघतालच तर माझ्या गॅलरीमध्ये 7 ते 70 पोपट, 30 ते 40 चिमण्या ह्या दररोज येतात. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी भरपूर येतात. अशा प्रकारे सुरुवात. जेव्हा पक्ष्यांसाठी खाण्यासाठी अन्न पाणी ठेवण्यास सुरुवात केली त्यानंतर मग पक्षी लगेचच आले का? त्याच्यामध्ये किती काळ गेला? नाही, लगेच नाही आले. सुरुवातीला 2 चिमण्या आल्या, थोड्याफार बुलबुल येत होत्या, पण 4 महिन्यानंतर माझ्याकडे 2 पोपट आले. बरेच जणांना असं वाटतं की सुरुवात केली की लगेच आपल्याकडे पक्षी यायला हवेत, पण असं होऊ शकत नाही. थोडासा तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतो. त्यासाठी वाट बघावी लागते. आणि त्यासाठी मी पक्ष्यांना दिसेल अशा ठिकाणी फीडर लावले, मक्याचे कणीस लावले. त्या 2 पोपट आले. 2 पोपट आल्यानंतर त्यांची संख्या हळूहळू वाढत गेली आणि आता ती 60 ते 70 वरती आहे. म्हणजे बघा मंडळी, सगळ्यांनाच असं वाटतं की आपण रोज तर अन्न ठेवतोय पक्ष्यांना, वेगळे प्रयत्न करतोय, पण अजून एक सुद्धा पक्षी आमच्या बाल्कनीत नाही आला. तर असं नाहीये, तुम्ही पेशन्स ठेवा, नक्कीच तुमच्या बाल्कनीत पक्षी येण्यास सुरुवात होईल. तर पुढचा प्रश्न माझा असा आहे, जो सगळेच जण तुम्हाला अगदी विचारत असतात, की तुम्ही पक्ष्यांना खायला काय ठेवता? पक्ष्यांना मी जे खायला ठेवते त्यामध्ये कुठलंही शिजवलेलं अन्न नसतं. त्यामध्ये सनफ्लावर सीड्स असतात, राळं असतं, तांदूळ असतात, शेंगदाणे असतात, वेगवेगळ्या प्रकारची फळे असतात. तर हे सर्व मी इंटरनेटवरती सर्च करत गेले की पक्ष्यांसाठी कोणतं अन्न हे योग्य आहे आणि त्याप्रमाणे मी त्यांना ते देत गेले. आणि मला असं वाटतं की मैद्याचा कोणताही प्रकार पक्ष्यांना देऊ नये की जेणेकरून त्यांना हानी होणार. कारण कधी कधी काय होतं की प्रेमापोटी का होईना आपण असं चुकून एखादं अन्न टाकू शकतो जे त्यांच्यासाठी घातक पण ठरू शकतं. तुम्ही या गोष्टी अगदी नक्की लक्षात ठेवा.
मग हे असे कोणत्या कोणत्या प्रकारचे पक्षी येतात आणि ते रोजच येतात का सगळ्या प्रकारचे पक्षी? सगळ्या प्रकारचे पक्षी नाही रोज आहेत, पण माझ्या जी बाल्कनीत येऊन गेले आहेत तर ते 15 ते 20 प्रकारचे पक्षी तर नक्कीच येऊन गेलेले आहेत. आणि ज्यामध्ये दररोज येतात ते रेड विस्कर बुलबुले, रेड वेंटेड बुलबुले, स्पॅरो भरपूर प्रमाणात आहेत. त्यानंतर सनबर्ड आहेत, ग्रे बॅबलर, कावळा दररोज येतो, पोपट तर तुम्ही बघताच 2 प्रकारचे पोपट येतात, रिंगनेक पॅरोट येतो, अलेक्झांडर पॅराकिट येतात. ते असे दुर्मिळ पक्षी बघणं एक खरंच आता भाग्याचंच लक्षण आहे. तर मग या पक्ष्यांना पण असं असतं का की या पक्ष्यांना हेच आवडतं खायला, हे फक्त हेच खातात? मग कोणत्या पक्ष्याला काय खायला आवडतं? पक्ष ऍक्च्युली पक्षी हे सगळं खातात, पण जे आता अगदी माझे लाडके मी लाडोबा मी त्यांना म्हणते, तर त्यांचं ठरलेले काहींना डाळिंब आवडतं, काहींना पेरू आवडतो. पण तसं नॉर्मली सगळे पक्षी सगळंच अन्न खातात, फक्त चिमणी हे राळं खाते जास्त आणि जी तांदळाची कणी असते ते खाते. आणि पोपट हा सनफ्लावर सीड जास्त खातो. तर ते सनफ्लावर सीड्स तो का खातो, तर त्याच्या शरीराची म्हणजे जे पंख असतात तर त्याचे पंखाची जो आपण तेज बघतो ते सनफ्लावर सीडनी चांगलं राहतं पोपटाचं, त्यामुळे त्याला ते सनफ्लावर सीड्स जास्त आवडतात. प्रत्येक सीझनला आपण हेच खाणं ठेवू शकतो का असं काही असतं उन्हाळा आला तर हे अन्न नाही चालणार? शक्यतो उन्हाळ्यामध्ये ना शेंगदाणे थोडे कमी प्रमाणात पोपटांना दिलेले चांगले. आणि पाणी आणि ज्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे अशी फळं पक्ष्यांना दिली तर अगदी उत्तमच आहे. पण कोणती कोणती फळं दिलेली चालतात की सगळ्या प्रकारची सगळ्या चवीची फळं पक्ष्यांना चालू शकतात? फळांमध्ये तर सर्व खातात, पण म्हणजे माझ्या गॅलरीतलं मी ऑब्झर्वेशन सांगते की उन्हाळ्यामध्ये आंबा त्यांना भयंकर आवडतो. हो, सगळ्या बुलबुल, पोपट, केळी आवडतात, आंबा आवडतो, पपई आवडते बुलबुलला आणि डाळिंब ही 4 फळं. हां, मऊ ह्याची फळे आवडतात. आणि फळांमध्ये म्हणाल तर कलिंगड हे खूप आवडतं. हो. मग तुमच्या एक गोष्ट अशी एक लक्षात येते का की पूर्वी बघा जेव्हा शेतकरी पिकांची कापणी करायचा त्यानंतर काही जी कणसं असायची ती छान अशी बाहेर लटकवून ठेवायचे ते पक्ष्यांसाठी म्हणा, तेव्हा तर पक्ष्यांचं प्रमाण एवढं जास्त होतं तरी पण ते त्यांची एवढी काळजी घ्यायचे. तर आता हे कुठेतरी असं कमी होत चाललंय असं वाटतं का तुम्हाला? हो, नक्कीच कमी होत चाललंय. आणि मला असं आवर्जून सांगावसं वाटतं की जे कणीस जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीच्या वेळेस तुम्ही जर बघताल तर जे कणीस येतात बाजारामध्ये, जर आपण ते कणीस घेऊन आपल्या गॅलरी तुमच्या अंगणामध्ये लावले तर नक्कीच पक्ष्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. मग ही जी तुम्ही बर्ड गॅलरी बनवली आहे एवढी छान, तर ती बनवण्यासाठी वातावरण कसं असणं आवश्यक असतं? झाड त्यांना खूप आवडतं. तर अशी मला वाटतं की फुलांची झाडे आणि ज्यांच्याकडे जागा जास्त आहे तर त्यांनी नक्की उंबराचं झाड आवर्जून लावावं. कारण तिथे तुम्हाला 15 ते 20 प्रकारचे पक्षी आढळतील. जिथे उंबराचं झाड आहे तिथं पक्ष्यांची संख्या खूप जास्त प्रमाणात असते. म्हणजे झाडं असणं हे आवश्यकच आहे. जर आपण फक्त पक्ष्यांसाठी खायला प्यायला ठेवलं आणि एक सुद्धा झाड नसेल तरी सुद्धा पक्षी येतील का? नाही, नाही येणार. कारण तुम्हाला मी सांगते की म्हणजे मी जे बघत आलेले आहेत की झाडं जिथं असतील ना तिथं पक्षी त्या सावलीला बसून राहतात. म्हणजे तासनतास निवांत अगदी त्या सावलीमध्ये ते झोपतात सुद्धा. त्यामुळे झाडं असणं खूप गरजेचं आहे. खाण्यापिण्यासाठी नाहीच तर अगदी निवांत क्षण घालवण्यासाठी सुद्धा येतात. तर बघितलं का तुम्ही मंडळी, झाडांचं जिथे तिथे अगदी खूप महत्व आहे. तुम्ही बाहेर तर देशी वृक्ष लावाच छान छान, पण याची सुरुवात जर तुम्ही तुमच्या अगदी बाल्कनी पासून केली तर असे छान छान पक्षी तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. तर मला पुढे असं विचारायचंय की हे जे पक्षी असतात हे कशाला जास्त घाबरतात? पक्षी हे मोठ्या आवाजांना जास्त घाबरतात. त्याच्यानंतर जे मोठे पक्षी आहेत, हॉर्नबिल, घार, अशा पक्ष्यांना सुद्धा हे छोटे पक्षी जास्त करून घाबरतात. जर तुमच्या घरातलं वातावरण खूप म्हणजे खूप गोंगाट असेल, खूप आवाज असेल, तर तिथेही पक्षी जात नाही. पक्ष्यांना शांत वातावरणामध्ये जास्त राहायला आवडतं. एखाद्यांकडे पाळीव प्राणी असतील जसं की बऱ्याच जणांकडे कुत्रा मांजर असते, तर तरी सुद्धा पक्षी येणार नाहीत का मग? नाही येऊ शकत मला असं वाटतंय. कारण कुत्रा, मांजर ह्यांच्या आवाजाला पक्षी घाबरतात.
आणि शक्यतो मांजर म्हणजे मी प्रत्यक्षात पाहिलेलं नाही, पण मांजर पोपटाला पकडते किंवा पक्ष्यांना पकडते हे असं मी ऐकलेलं आहे. त्यामुळे ते घाबरू शकतात. नक्कीच. सगळ्यात जास्त आणि प्रत्येकाचं हेच म्हणणं असतं, की आम्ही पक्ष्यांना खायला ठेवलं, की फक्त कबुतरच येतात. मग यावर काय उपाय आहे? मला असं वाटतं, की अन्न मिळवणं ही प्रत्येकाची गरज आहे. जसं माणूस हा अन्न मिळवण्यासाठी नोकरी करतो किंवा झटत असतो. तर तुम्ही गॅलरीत जेव्हा अन्न ठेवता, तर तेव्हा त्या प्रत्येक पक्ष्याला भूक लागते, अन्न मिळवायचं असतं. तर मला असं वाटतं ही लढाई त्यांची आहे. ती त्यांची त्यांना लढू द्या. म्हणजे बरेच जण उपाय सांगतात, की कबुतरांना पाणी मारा किंवा त्यांना हे करा. तर मला असं वाटतं तोही एक जीव आहे. एवढंच की तो अन्नाची नासाडी करतो हे मलाही मान्य आहे. पण म्हणून त्याला मारणं किंवा पाणी टाकणं हा त्याच्यावरती उपाय नाहीये. तर त्यांची लढाई ही त्यांना लढू द्या. तुम्ही योग्य वेळेत ते खाद्य गॅलरीमध्ये ठेवा. बरेच जण काय करतात, की दिवसभर ते खाद्य गॅलरीत ठेवतात. मग ते कबूतर येतात, त्रास देत राहतात. तुम्ही सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास जर पक्ष्यांच्या येण्याच्या वेळेला जर ते तुम्ही खाद्य ठेवलं, तर तुमची गॅलरीही स्वच्छ राहील आणि पक्ष्यांमध्ये जर तुम्ही बघताल तर डिसिप्लिन खूप आहे. त्यांना तुम्ही जेव्हा खाद्य ठेवता ती वेळ त्यांना माहिती असते आणि त्यावेळेत ते येतात. त्यामुळे तुम्हाला तो कबुतरांचा त्रासही होणार नाही आणि तुमचं पक्षी प्रेमही जपलं जाईल. बघा मंडळी, ताईंनी इथे एकदम महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, की पक्ष्यांसाठी अन्न अगदी दिवसभरच ठेवणं गरजेचं नाहीये. तर आपण काय करतो, की पक्षी येण्याच्या आशेपोटी आपल्याला वाटतं, की कधीही आपल्या गॅलरीमध्ये थोडं तरी अन्न असलं पाहिजे किंवा आपण ते पसरवून ठेवू शकतो दिवसभर. तर तसं करू नका. त्याच्यामुळे घाण पण होईल आणि कबुतरांची संख्या पण वाढू शकते. तर मग यातनं असं पण होतं का, जर पक्षी सारखे येतायत, तर संसर्गजन्य काही रोग पसरतात, आजार पसरतात, असं काही काहींच्यामध्ये ऐकण्यात येतं? नाही मला तरी असं वाटत नाही. कारण गेली 7 वर्ष मी पक्ष्यांबरोबर आहे आणि माझा मुलगा 10 वर्षाचा होता तेव्हापासून पक्ष्यांबरोबर आहे. मलाही कधी असं जाणवलं नाही, की त्याला कुठला आजार झाला किंवा मला कुठला आजार झाला. उलट जेव्हा पक्षी येतात ना, तेव्हा तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं. म्हणजे तुम्ही जरी खूप उदास असताल एखाद्या गोष्टीने तरी एकदम त्यातून फ्रेश म्हणजे छान मूड होतो अगदी पक्षी दिसले समोर. आणि संसर्गजन्य रोग म्हणताल तर असं काही नाहीये. पक्षी अतिशय स्वच्छतेला महत्त्व देतात. म्हणजे मी स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने बघते, की बुलबुल आणि चिमण्या ह्या दिवसातून 4 ते 5 वेळा अंघोळ करतात. आणि पोपट जे असतात खाल्लं की चोच साफ कंपल्सरी प्रत्येक पक्षी हा खाल्ल्यानंतर चोच साफ करतो. त्यामुळे मला तरी असं वाटत नाही, की कुठला संसर्गजन्य आजार आपल्याला होऊ शकतो त्यांच्या. तुम्ही जर या भीतीपोटी आतापर्यंत पक्ष्यांसाठी काही ठेवत नसाल अन्न पाणी, तर तसं करू नका. आता तर तुमची शंका दूर झाली असेल, की पक्ष्यांमुळे काहीही संसर्गजन्य रोग होत नाही, कुठलेही आजार पसरत नाही. तर आता इथून पुढे नक्की सुरुवात करा तुम्ही. वेळेला असं होतं, की पक्षी फक्त खाण्यापिण्यासाठीच येतात, पण तिथे अजिबातच घरटं करत नाही. जसं की चिमणी, मुनी आहे जे छोटे पक्षी असतात. तर ते सुद्धा अजिबातच घरटं करत नाहीत कधी. तर असं का होतं? बऱ्याच वेळा असं बघण्यात येतं, की एका जागेवरती अनेक प्रकारचे पक्षी आले, तर त्यांना असं वाटतं, की आपल्या घरट्याला त्या दुसऱ्या पक्ष्यापासून धोका आहे. त्यामुळं ते घरटी करण्याचं टाळतात. मग जर एखाद्या गॅलरीमध्ये आपल्या पक्ष्यांनी घरटं बनवलेलंच असेल, तर आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय सोय केली पाहिजे? कोणती खबरदारी त्याप्रती बाळगली पाहिजे? समजा एखाद्या पक्ष्याने घरटं केलं, तर जास्त त्या घरट्याच्या जवळ जाणं टाळावं मला असं वाटतं. की कारण मग शेवटी त्यांची जी छोटी पिल्लं असतात, तर त्यांना असं वाटतं, की हे आपल्या पिल्लांना काही करू शकतील किंवा त्यांच्यासाठी पाणी आणि खाद्य त्यांच्या घरट्याजवळ तुम्ही ठेवा आणि शक्यतो जे आपले मोबाईल फोन किंवा आपण म्हणजे आपल्या उत्सुकतेपोटी आपण जातो खरं तर ते करायला. आपल्याला त्यांना काही नुकसान हे करायचं नसतं त्यांच्या पिल्लांना. पण ते थोडंसं तुम्ही लांबून हे केलं, तर मला असं वाटतं की ते योग्य राहील त्यांच्या पिल्लांसाठी. आता आपण सगळ्यांच्या लाडक्या पक्ष्याविषयी तुमच्याकडून जाणून घेऊया. कदाचित तो तुमचाही खूप लाडका आहे, तो म्हणजे पोपट. तर याविषयी काय सांगाल? पोपट हा ना खूप मायाळू आहे. म्हणजे मी जितका त्याचा अभ्यास केलाय ना, तर तो जितकं प्रेम आपण त्याला देऊ ना, त्याच्या दुप्पट ते आपल्यावरती जीव हे करतात.
जे प्रेम करतात आपल्यावरती, आपल्याला जीव लावतील. म्हणजे आपण मी जे आता ऑब्झर्वेशन करते, म्हणजे मी बेडरूममध्ये असेल तर त्यांना तिथे बेडरूममध्येच यायचं असतं. मी हॉलमध्ये असेल तर हॉलमध्ये येणार. मी किचनमध्ये स्वयंपाक करत असेल तर समोरच्या झाडावरती ते बसून राहणार, गप्पा मारणार. आणि पोपटाचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याला गप्पा मारायला खूप आवडतात. मग त्याच्या भाषेत का असेना, पण तू बोल, म्हणजे माझ्याशी काहीतरी बोल तू. जर मी गप्प असेल, तर माझ्या चेहऱ्याकडे म्हणजे ते बघत राहतात, की आज हिला काय झालं, की ही इतकी शांत आहे. म्हणजे त्यांना बोलणं आणि हे प्रेम हे दोन्ही गोष्टी त्यांना खूप कळतात पोपटांना. म्हणजे पोपटासोबत सगळ्या पक्ष्यांनाच माणसाने संवाद साधलेला कळतो का? पहिला प्रत्येक चिमणी जरी तुम्हाला रिस्पॉन्स देत नसेल ना, तरी चिमणी तुमचं बोलणं सगळं ऐकत असते आणि ती तुमच्याकडे बघतही असते, की तुम्ही काय बोलता. पण पोपटं इतकी ती तुम्हाला रिस्पॉन्स देणार नाही. तुमची जी पोपटाशी जी मैत्री झाली ती फक्त खायला प्यायला ठेवून नाही, तर तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा त्याच्याशी बोलायला सुरुवात केली त्यातनंच झाली. तिचं म्हणजे मी तुम्हाला सांगते ना, की 7 वर्षापूर्वी 2 पोपट आले. आत्ता जे मला प्रश्न विचारले जातात, की पोपट आम्हाला बघितले, की पळून जातात. तर सेम माझ्यासोबतही असंच झालं. मग मी ठरवलं, की अरे हे तर आपल्याला घाबरतात, मग आपण काय केलं पाहिजे? तर मी दुसऱ्या दिवशीपासूनच त्याच्याशी बोलण्यास सुरुवात केली, की "मिठू, काय रे, कसं आहेस?" तर हे म्हणजे जेव्हा आपण बोलतो ना, तर तेव्हा त्यांना ते जास्त म्हणजे आपलेपणा वाटतो पक्ष्यांना त्यामध्ये. तर मला असं लोकांना सांगावसं वाटेल, की तुम्ही पक्ष्यांशी बोला. बरेच जणांना असं वाटतं, की पक्ष्यांना कुठं मग आपली भाषा कळणार आहे. पण त्यांना सर्व काही कळतं पक्ष्यांना. जेव्हा सुरुवातीला तुम्ही पोपटाला हातातून खायला सुरुवात केली, तेव्हा मग ते चावले नाहीत का तुम्हाला? अगदी सुरुवातीलाही नाही चावले? नाही चावले. खरं सांगू का मला हा विचारच नाही आला मनात कधी, की ते आपल्याला चावतील. आणि तेही नाही चावले आणि चुकून जरी चोच लागली, तर ते सुद्धा म्हणजे अगदी "अरे, तुला कुठे लागलं नाही ना?" म्हणजे असं लगेचच एकमेकांमध्ये किंवा तुम्ही व्हिडिओ बघताल तर त्यामध्ये जरी दुसरा चावला म्हणजे असं टच केला, तर तो लगेच दुसरा मारतो त्याला, की "तू तिच्या हाताला का हे केलं?" म्हणजे इतकं त्यांना म्हणजे माझ्याविषयी मला माहीत नाही काय, पण खूपच माझ्यावर त्यांचा जीव आहे. बघा म्हणजे इथे तुम्हाला जर पक्षी गॅलरीमध्ये फक्त यावेसे वाटत असतील, तर तुम्ही त्यांना खायला प्यायला तर ठेवाच. पण तुम्हाला जर पक्ष्यांची मैत्री पण करायची असेल, तर तुम्ही एकीकडनं त्यांच्याशी संवाद साधायला पण सुरुवात करा. ते तुमचे नक्की मित्र होतील. पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे, की बरेचदा मी बघते, की पोपट खूप उंचावरून उडतात. मग ते फक्त उंच असणाऱ्या गॅलरीतच येतात का? आता जर पहिल्या, दुसऱ्या मजल्यावर गॅलरी असेल, तर तिथे पोपट कधी येणारच नाहीत का? येऊ शकतील, असं नाही की येणारच नाहीयेत. पण तुम्हाला त्यांना दिसेल अशा ठिकाणी तुम्हाला अन्न ठेवावं लागेल. पाण्याचे फीडर किंवा धान्याचे तुमचे जे फीडर आहेत, ते अशा ठिकाणी लावा की ते त्यांना दिसतील किंवा मक्याचे कणीस पोपटांना किंवा बऱ्याच पक्ष्यांना ते आवडतात. तर तुम्ही ते कणीसही लावू शकतात, की जेणेकरून पक्षी तुमच्या घरी येऊ शकतील. बरेचदा काही जण असं म्हणतात की पक्षी चावले किंवा खारुताई चावली तर रेबीज होतो का? तर खरंच तसं काही आहे का? नाही असं काही नाहीये, की पक्षी किंवा खारुताई चावली की रेबीज होतो. पण तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ते चावले, तर तुम्ही ती जखम स्वच्छ करणं गरजेचं आहे आणि तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जे धनुर्वाताचं इंजेक्शन आहे, ते तर तुम्ही कंपल्सरी घेतलंच पाहिजे. मग हे जे सगळे पक्षी येतात तुमच्या गॅलरीत, तर प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असते का? म्हणजे काही थोडे असे घाबरट असतील, काही एकदम धीट, तर ते तुम्हाला काय वाटतं? काही-काही एकदमच डॅशिंग म्हणजे जसं काही मी इथला राजा असल्यासारखं एकदम हायटीत चालत येतात आणि काही-काही जण एकदम भित्रे असतात, काही नटखट असतात, एकमेकांच्या शेपट्या ओढतात. म्हणजे जशी शाळेतली खोडकर मुले असतात ना, तसं त्यांचं चाललेलं असतं दिवसभर. कोणी शेपट्या ओढल, कोणी डोकावून बघल, कोणी रुसून बसेल, कोणी म्हणजे त्यांचं आवडतं फळ दिलं की अगदी पाय हे करून आनंदाने नाचतील. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात त्याच्यामध्ये. त्या पक्ष्यांमध्येही भावना असतात. कधी-कधी काही-काही पक्षी मी दुःखी सुद्धा पाहिलेले आहेत. म्हणजे त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावावरनं मला लक्षात आलं की ते अगदी उदास आहेत. म्हणजे त्यांना पण ते आपल्याबरोबर ते शेअर करू शकत नाही की त्यांचा का ते उदास आहेत ते. हं, हं.
तुम्हाला तर म्हणजे सगळ्या प्रकारचे सगळे त्यांचे हो, हो, सुख हो. दुःखात सुख-दुःख सगळं म्हणजे त्यांचं हसणं, खेळणं, त्यांचा खोडकरपणा सगळं बघायला मिळतं. आता आपण बघतोय की वातावरणात होत चाललेल्या बदलामुळे म्हणजे खूप साऱ्या गोष्टी बदलत चालल्यात. कधी अवकाळी पाऊस येतोय, प्रचंड उन्हाळा वाढलाय. मग या सगळ्याचा परिणाम पक्ष्यांवर पण होतो का? त्यांच्या पण वर्तणुकीत तुम्हाला असा बदल जाणवतो का? हो, हो. बऱ्याच वेळा जाणवतो. म्हणजे आता आपण बघतो, की बऱ्याच वेळा खूप जोरात पाऊस येतो, खूप वादळ येतं, तर त्यांना खायला अन्न मिळत नाही. मग ते किंवा त्यांना निवारा नसतो. तर अगदी ते उदास बसलेले असतात, की अन्न मिळत नाही किंवा खायला मिळत नाही. मी बऱ्याच वेळा असं पाहिलंय, की जेव्हा खूप जोरात वारं असतं, तर तेव्हा जे पक्षी अन्नाच्या शोधामध्ये चाललेले असतात ना, तर ते उलट्या दिशेने सुद्धा फिरतात. म्हणजे हे सुद्धा मी पाहिलेलं आहे, ह्या बदलत्या वातावरणामध्ये. म्हणजे बघा फक्त माणसांवर नाही तर मुक्या जनावरांवर, पक्ष्यांवरही या सगळ्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे आपण सगळ्यांनीच जरा जागरूक राहून त्याप्रती आपलं जे काही रोजच्या ज्या आपल्या सवयी आहेत, काही चुकीच्या ज्या आपण गोष्टी करतो, त्या थोड्या टाळून झाडं लावली पाहिजेत किंवा प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. ह्या ज्या बेसिक गोष्टी प्रत्येकानेच आपण अवलंब करणं गरजेचं आहे. आपल्या बऱ्याच जणांना माहिती नसेल की दिल्ली आणि बिहारचा राज्य पक्षी हा चिमणी आहे. पण आज त्याच चिमणीच्या संख्येत एवढी लक्षणीय घट होत चालली. तर यासाठी आपण काय करू शकतो? आपल्या पिढीने चिमणी पाहिलेली आहे. आपल्या अंगणामध्ये, आपल्या बागेमध्ये, खिडकीमध्ये चिमण्यांचा चिवचिवाट हा कायम असायचा. पण आजच्या पिढीला चिमणी ही बघायलाही मिळत नाही. तर मला असं वाटतं, की असे उपक्रम आहे ना शाळेमध्ये राबवले पाहिजे, की जेणेकरून झाडे लावण्यापासून सुरुवात केली पाहिजे. चिमणीसाठी काय खाद्य लागतं किंवा चिमणीसाठी पाणी ठेवणं, हे मुलांना समजून सांगणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं, की आत्ताची पिढी आहे, की ती समजून घेईल आणि आपण त्यांना योग्य जे मार्गदर्शन केलं, तर त्यातून मला असं वाटतं, की चिमण्यांची संख्या ही वाढण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होईल. त्यानंतर प्रत्येकाने घरामध्ये सुद्धा आपल्या चिमणीसाठी एक फीडर किंवा पाण्याचा बाऊल हा ठेवलाच पाहिजे, की जेणेकरून चिमणी आपल्या अंगणामध्ये खेळेल आणि आपलं जो निसर्ग आहे किंवा आपले अंगण आहे, ते सजीव झाल्यासारखं आपल्याला वाटेल. बरोबर. कारण का चिमणी हा आपल्या पर्यावरणासाठी सुद्धा एक खूप महत्वाचा घटक आहे. मग तुम्हाला या चिवताईला पुन्हा जर आपल्या अंगणात खेळताना बघायचं असेल, तर तुम्ही असे काही प्रयत्न करा. त्याच्यासाठी बर्ड बॉक्स लावा. आता नुकताच झालेल्या चिमणी दिनानिमित्त आम्ही झडकरी फाउंडेशन तर्फे सुद्धा 130 बर्ड बॉक्सचं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी वाटप करण्यात आलं. ठिकठिकाणी ते बसवण्यात आले होते. तर तुम्ही असा काही ना काही प्रयत्न करा आणि आपण सगळे मिळूनच या चिमण्यांना वाचवूयात. बुलबुल बद्दल काय सांगाल? बुलबुल आहे ना पक्षी, त्याला गोड पदार्थ मी पाहिले की खूप आवडतं. तिचा आवाजही खूप मंजूळ आहे. म्हणजे माझी सकाळची जी सुरुवात आहे ती बुलबुलच्या आवाजाने होते. म्हणजे इतकी मंजूळ गाते ती आणि तिचे जे केळ, डाळिंब म्हणा, पपई हे तिला खूप आवडते आणि बुलबुलला अंघोळ करायला खूप जास्त आवडते. म्हणजे दिवसातून 3 ते 4 वेळा ती मी जे पाणी ठेवते त्यामध्ये अंघोळ करते. ताई मग तुम्ही जेव्हा बाहेरगावी जाता तेव्हा तुमची बर्ड गॅलरी कोण सांभाळतं? खरं सांगू का माझा ह्या पक्ष्यांमध्ये इतका जीव गुंतलेला आहे, की मला ह्यांना सोडून जाण्याची इच्छाच नसते आणि खूपच गरजेचं असेल, जिथं जाण्याची गरजच आहे, तर मी तिथे गेले तरी माझे जे नातेवाईक आहेत किंवा माझ्या मित्र-मैत्रिणी अगदी म्हणजे मनापासून त्यांचा सांभाळ करतात आणि हे पक्षीच इतके नटखट आहे, की सगळ्यांना आवडणार आहेत. त्यामुळं त्यांना सांभाळायला कोणीही तयार होतं. हे जे पक्षी आहेत ते आपलं असं मातृत्व, पितृत्व ते कसं निभावतात? अगदी छान. म्हणजे मी बघते ना, पण मी जास्त करून ही पक्ष्यांमध्ये ऑब्झर्व्ह केलंय, की अ, जे नर असतात, तर ते जास्त करून पिल्लांना सांभाळतात. मी ह्यावरती अभ्यास करते, पण मला अजून त्यावरती सापडलेलं नाहीये मलाही त्या प्रश्नाचं उत्तर. पण नर हे त्याच्या पिल्लाला जास्त सांभाळतो. तो पूर्ण जो माझा एरिया आहे, त्यामध्ये नर घेऊन त्या पिल्लाला फिरतो, की आपल्याला इथं खाद्य मिळतंय. ही झाडं आहेत, तुला इथं यायचंय. त्यानंतर माझ्या गॅलरीमध्ये त्या पिल्लाला घेऊन येतो आणि पिल्लाला घासही नर भरवतो. म्हणजे
आधी तो स्वतः खातो आणि उलटीतून मग त्या पिल्लाला तो घास भरवतो. म्हणजे हे मी पहिल्यांदा पाहिलं हे दृश्य. म्हणजे शक्यतो मनुष्यामध्ये स्त्री हे सगळं काम करत असते. पक्ष्यांमध्ये नर हे काम करतो. आणि तुम्ही बघताल तर पक्ष्यांची जी घरटी असतात ते सुद्धा नरच बनवतो. आणि हो, म्हणजे ती घरटी इतकी सुंदर असतात अगदी. आणि जी मादी असते ती फक्त त्या घरट्याला बघत असते, की नर कसा घर बनवतो. आणि नर अर्धं घर बनवून झालं की मादीला विचारतो, की "तुला हे घरटं आवडलं का बघ." मग ती जाऊन ते बघते आणि नाही आवडलं तर ती पुन्हा त्याला तोडायला लावते ते घरटं. पुन्हा नव्याने सुरुवात करते. म्हणजे हे सगळं मी प्रत्यक्ष पाहते. दरवर्षी सुगरण बर्ड उंबराच्या झाडावरती घरटी करतो आणि मी हे सगळं पाहत आलेले आहे. मी हे सुगरणीबद्दलच कारण ऐकलं होतं की सुगरण सुगरण पक्षी म्हणजे ज्या मादीला त्याचं घरटं आवडलं तरच ती त्यात राहते, राहते, नाहीतर नाही तो तर नर नाही राहत. एकटा त्या सीझन मध्ये नाही, राहतो तो पण राहत ती पण येत नाही. नाही म्हणजे त्यात. मी बघितलं ना तर तो म्हणजे तो सांगतो दरवेळेस एक काडी आणली ना तर त्यांची चर्चा चालू असते. "बघा आता मी विणलंय. तुला ते पटलं का बघ." मी त्या घरटं बसती ती असं करती आणि मग ते नाही ना पटलं, की ते सोडून परत त्याच्या शेजारी दुसरं बनवायला घेतो तो. आणि हे मी दयाळ पक्षाचं पाहिलं ते माझ्या बाल्कनीत पाहिलं. आणि तो सुद्धा एक वेगळ्या प्रकारची काडी आणायचा. मग 4-5 काड्या लावून झालं, की तो तिला म्हणायचा, की "तू जाऊन बघ बॉक्समध्ये बघ, की ते घरटं तुला आवडलं का?" मग ती बघायची. ती काहीतरी त्याच्या भाषेमध्ये बोलतात ते. आणि मग ती बोलली, की ती सांगायची, की "मला ही काडी लावलेली आवडली नाही." तर त्यांनी ती काडी माझ्यासमोर मी बघितलं, की काढली आणि टाकली खाली. म्हणजे हे मला खूप असं शिकायला मिळालं ह्या सगळ्यातून. ताई, तुम्हाला असंही कधी कोणी विचारलंय का मग तुमच्याकडे एवढे पोपट येतात तर आम्हाला एखादा पोपट धरून द्या म्हणून? हो, बरेच असे मेसेज येतात, की एवढी पोपटांची संख्या आहे, तर आम्हाला एखादा पोपट द्या, काही हरकत नाहीये. आम्ही त्याला घरामध्येच ठेवू की पिंजऱ्यामध्ये नाही ठेवणार. पण घर तरी पिंजराच आहे ना. आपण जरी घरात ठेवलं तरी तो पिंजराच आहे. आपण जर आठवडाभर घरामध्ये राहतो का? आपण शनिवार-रविवार आपल्याला मॉलमध्ये जायचं असतं, कुठेतरी फिरायला जायचं असतं. मग ह्या पक्ष्यांचं जग हे आकाशच आहे ना. त्यांनाही त्यांच्या जगात स्वच्छंदी फिरू द्या ना. तुम्हाला कशासाठी त्यांना घरामध्ये किंवा पिंजऱ्यामध्ये ठेवायचं असतं? म्हणजे माझी लोकांना हीच विनंती आहे, की तुम्हाला जर पक्ष्यांची आवड आहे, तर तुमच्या घरी जरी पक्षी येत नसतील, तर तुम्ही एखाद्या बागेमध्ये जा किंवा टेकडीवर जा. तिथल्या पक्ष्यांना दाना-पाणी द्या. पण कृपा करून पिंजऱ्यामध्ये पक्षी ठेवू नका. म्हणजे पक्ष्यांची मैत्री करा, म्हणजे पक्षी तुमच्या सतत आसपास राहतील, येतील. तर असं कोणतं छान अविस्मरणीय क्षण आहे का पक्ष्यांबद्दलचा तुमचा? हो, तसे तर भरपूरच आहे. पण 7 नाही 5 वर्षापूर्वी, म्हणजे 7 वर्षापूर्वी मी सुरू केलं. पण 5 पूर्वी पहिलं पिल्लू आलं पोपटाचं आणि त्यांनी आल्यानंतर डायरेक्ट माझ्या खांद्यावरती येऊन ते बसलं. तर म्हणजे माझ्यासाठी तो क्षण एकदम हे होता, भावनिक होता, की मला असं कधी वाटलं नव्हतं, की पक्षी आपल्या खांद्यावरती बसू शकेल. म्हणजे तो क्षण खूप हे होता माझ्यासाठी. आणि माझा कान्हा जो की आत्ता आलाच नाहीये 4 तुम्ही पाहू शकताय की पक्ष्यांच्या आठवणीत ताई किती इमोशनल झाल्यात. आपल्या घरी जेव्हा एखादा पाळीव प्राणी किंवा पक्षी असतो तर त्याच्याबद्दल अटॅचमेंट वाटणं आपल्याला हे एकदम साहजिक आहे. पण आज ताईंच्याकडे एवढे पक्षी येत आहेत. ताई प्रत्येकाला अगदी पर्सनली ओळखतात. त्यांच्या प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी आहेत. तर त्या पक्ष्यांनी किती ताईंना आज लळा लावलाय हे तुम्ही इथे बघू शकता. नाही अगं मोठा आहे. पण तो म्हणजे दरवर्षी जातो तो 4 महिने, पण तो आलाच नाही परत. आणि लहानपणापासून मी त्याला सांभाळलं म्हणजे खायला प्यायला घातलं आणि ह्या वर्षी पहिल्यांदा असं झालं की तो आला नाहीये. आणि ते नाही आला आणि त्यांचा तो स्थलांतराचा पिरियड असतो. इथलं वातावरण सूट नाही झालं तर ते दुसरीकडे जातात. ते पुन्हा येतात सगळे. आणि मी प्रत्येक पोपटाला पर्सनली ओळखते. म्हणजे त्यांच्या बॉडीवरनं, त्यांच्या बोलण्यावरनं, हावभावावरनं. त्यामुळे ते खूप वेगळंच म्हणजे काय नातं आहे. मी म्हणजे आम्ही आत्तापर्यंत खूप ट्रिप ठरवतो म्हणजे मोठ्या-मोठ्या. ते घरात भांडणंही होतात त्यावरनं मी जातच नाही ट्रिपला.
म्हणजे मला ह्यांना सोडून जायची इच्छाच होत नाही. म्हणजे इतकं ते हे झालेलं आहे आमचं. हां, खूपच. पक्ष्यांच्या जोड्या असतात त्या सुद्धा फिक्स असतात का? म्हणजे मी जितकं निरीक्षण केलं माझ्या गॅलरीमधलं, तर पोपटांच्या जोड्या तरी फिक्स असतात, की माझ्या निरीक्षणातून जाणवलं. बुलबुलची जोडी ही फिक्स असते. चिमण्यांमध्ये मी नाही ओळखू शकले अजून त्यांची जोडी फिक्स असते का नाही. पण ते जोडीदार असे अगदी एकनिष्ठ असतात, हे मला ते दिसून आलं त्यातून. पक्षी निरीक्षणातनं तुम्हाला साधारण काय जाणवलं? कोणत्या कोणत्या गोष्टी तुमच्या नजरेस आल्या? पक्षी निरीक्षणातून मला असं जाणवलं, की पक्ष्यांना बऱ्याच लोकांना असं वाटतं, की खायला दिलं म्हणजे पक्षी प्रेम आहे किंवा असं, असं काही नाहीये. तुम्ही पक्ष्यांना फक्त प्रेम द्या. प्रेम दिलं तरीही पक्षी तुमच्या जवळ येतील. म्हणजे तुमच्याशी बोलू लागतील. त्यानंतर पक्षी निरीक्षणातून मला हे जाणवलं, की पक्ष्यांची संख्यासुद्धा भरपूर वाढते. म्हणजे त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. त्यानंतर त्यांचे स्वभावही आपण जाणून घेऊ शकतो. अ, अ, पक्ष्यांची संख्या ही प्रचंड प्रमाणात आहे. माझ्या गॅलरीत तुम्ही बघताल 15 ते 20 प्रकारचे पक्षी येतात. तुम्हाला काय वाटतं मग, की माणसाने पक्ष्यांकडून काय शिकलं पाहिजे? माणसांनी पक्ष्यांकडनं आता आपण बघतो, की सध्याच्या परिस्थितीत आत्ताची पिढी जी आहे, की थोडंसं काही झालं, की अगदी डिप्रेशनमध्ये जातात किंवा आत्महत्या करतात. तर मी म्हणेल, की तुम्ही ह्या पक्ष्यांमधून शिका. बऱ्याच पक्ष्यांना पाय नसतात, डोळे नसतात, चोच नसते, तरीही ते त्यांचं जीवन अगदी छान जगत असतात. आणि ह्यातून आपण खूप काही शिकू शकतो, की हे पक्षी त्या बदलत्या वातावरणाला एक्सेप्ट करून पुढे जातात. तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बरेच बदल घडत असतात. आपणही ते बदल एक्सेप्ट करून आपणही पुढे गेलं पाहिजे. असं माझी सर्वांना म्हणजे असं मी सर्वांना सांगते. वेळेच्या बाबतीत पण पक्षी अगदी काटेकोर हो, असतात. हो, हो, हो. अगदी म्हणजे मी 6 वाजले, की अगदी त्या समोरच्या नारळाच्या झाडावरती ते येणारच. म्हणजे 1-2 मिनिट जरी मी बाहेर गॅलरीत गेले नाही, तरी आणि मी आवाज दिल्याशिवाय ते येणार नाही. जेव्हा मी बोलवते, की मी आता ठेवलेलं आहे, तुम्ही या, तेव्हाच ते गॅलरीमध्ये येतील. म्हणजे त्यांच्यामध्ये शिस्त नावाचा प्रकार खूप असतो पक्ष्यांमध्ये. अगदी शिस्तबद्ध असतात. बऱ्याच जणांना असं वाटतं, हां, मग तुम्ही काय पोती भरून धान्य खायला टाकता म्हणून तुमच्याकडे पक्षी येतात. असं नाहीये. पक्षी मोजून 2 घास खातात आणि त्यांना लागेल तेवढंच ते अन्न खातात. असं नाही की अन्न दिसलं म्हणून खा, खा असं पक्ष्यांचं नसतं. आपण बघा पूर्वीपासून असं ऐकत आलोय, की टिटवी ओरडली की अशुभ असतं किंवा कावळा आपल्याला शिवला तर अशुभ. निळकंठ पक्षी किंवा भारद्वाज दिसला तर खूप शुभ, दिवस चांगला जाणार. तर हे असे जे काही गैरसमज आहेत, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? मला तरी असं वाटतं की शुभ आणि अशुभ अशा काही गोष्टी नसतात आणि ते मानवावर आहे की तुम्ही काय शुभ आणि काय अशुभ मानता. कारण मनुष्यामध्ये सुद्धा गुणदोष असतात आणि आपण ते स्वीकारून पुढे जात असतो आणि टिटवी जी ओरडती, तर ती तिच्या पिल्लाच्या संरक्षणासाठी ओरडत असते. त्यामुळं ह्यामध्ये अशुभ मानण्यासारखं तर कुठली गोष्ट नाही आहे. आणि कावळ्याचं जे तुम्ही म्हणता, की कावळ्याला शिवल्यानंतर अशुभ असतं. मी गेली 7 वर्ष कावळ्याला माझ्या हाताने पाणी पाजते, खायला घालते. मला तरी कधी असं जाणवलं नाही, की ही गोष्ट अशुभ आहे. आणि असंही नाही, की भारद्वाज आणि निळकंठ दिसला म्हणजे ती गोष्ट शुभ आहे. पक्ष्यांना जेव्हा आपण बघतो, तेव्हा फ्रेश वाटतं. म्हणजे एक पॉझिटिव्ह वाइब्स निर्माण होतात जेव्हा आपण पक्ष्यांना बघतो. कदाचित लोकांना त्यांचा जो कलर आहे, भारद्वाजचा जो पंखांचा कलर आहे किंवा निळकंठचा, तर ते कलर बघून त्यांना ते फ्रेश वाटत असेल, त्यामुळे ते त्यांना शुभ मानत असतील, असं मला तरी वाटतं. पण हा पक्षी शुभ किंवा तो अशुभ असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये. कारण चिमणीबद्दल पण असं खूपदा ऐकलंय ना, की चिमणीच्या पिल्लाला आपण हात लावला किंवा कुठल्याही पक्ष्याचा म्हणा, तर ते पक्षी मग परत त्यांना आपल्यात स्वीकारत नाही. ते त्यांना चोच मारून पूर्ण हकलून देतात. तसं पण काय असतं का मग? मी आता बघते तर म्हणजे पक्ष्यांची पिल्ले म्हणजे माझ्या इथं आता बघताल तर 5 पिढ्या पक्ष्यांच्या येतात आहेत.
त्यामुळं मी असं तर कधी पाहिलं नाही की पक्षी दुसऱ्या पक्ष्याला मारतो की मानवानी हात लावला म्हणून, असं माझ्या तरी बघण्यामध्ये नाहीये. कारण यातून काय होतं, कधी कधी पक्षी अगदी जखमी अवस्थेत जरी सापडला किंवा मरण अवस्थेत असला तरी सुद्धा लोकांना असं वाटतं नको आपण ह्याला काही प्रथमोपचार करायला गेलो तर पुढे गेल्यावर त्याचे पक्षी त्यांना स्वीकारणार नाहीत, म्हणून ते तसंच सोडून देतात. नाही, नाही. हे चुकीचं आहे खरं तर. आपण असं सोडलं नाही पाहिजे. त्याला योग्य ते उपचार दिले पाहिजेत आणि त्याला त्याच्या पुन्हा योग्य उपचार देऊन निसर्गामध्ये त्याला पुन्हा रिलीज केलं पाहिजे. मग या पक्ष्यां रिलेटेड काही करण्यासाठी पुढे काही तुमचं स्वप्न आहे का? खूप मोठं स्वप्न आहे आणि त्यासाठी आता आम्ही काम सुरू केलेलं आहे. आणि अशी एक जागा आम्ही बघितली आहे की तिथे फक्त पक्ष्यांसाठी ती ठेवायची आणि तिथे भरपूर प्रमाणात झाडे लावायची. जेणेकरून नैसर्गिक खाद्य हे पक्ष्यांना मिळेल आणि म्हणजे त्यातून आम्हालाही एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळेल. या सगळ्यात मध्ये आता बर्ड गॅलरी जर कोणाला बनवायची असेल तर मग महत्वाच्या यातल्या काय टिप्स आहेत? महत्त्वाची एक टीप म्हणजे सुरुवातीला तुम्ही झाडे लावणे खूप गरजेचं आहे. जर तुमच्या इथं कबुतरांची संख्या खूप असेल आणि तुम्ही फीडर लावले असतील तर फीडर खालची प्लेट काढणं खूप गरजेचं आहे. मातीच्या भांड्यामध्ये पक्ष्यांना पाणी ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर त्यांचं जे आवडतं खाद्य आहे ते तुम्ही ठेवा. फक्त शिजवलेलं अन्न तुम्ही देऊ नका आणि पक्ष्यांशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून पक्षी तुमच्या जवळ येतील. नक्कीच हे अगदी उपयोगाच्या टिप्स त्यांनी सांगितल्या. याच्या मदतीने तुम्हाला तुमची बर्ड गॅलरी बनवण्यासाठी खूप जास्त मदत होईल अशी मी आशा करते. तर ताई, निसर्गाबद्दल 2 शब्द तुम्ही काय सांगाल? निसर्ग संवर्धन कसं करावं किंवा त्याबद्दल काय तुमचं मत आहे? मला असं वाटतं की निसर्ग संवर्धन हे झाडं लावून जास्त करून करावा किंवा जी मोठी झाडे आहेत ती तोडू नयेत. आणि जे आता आपण घर बांधतो तर घराच्या कडेने तुम्ही झाडांसाठी खास जागा सोडावी. जेणेकरून त्यामध्ये फळांची, फुलांची झाडे लावताल की त्यामुळे ते पक्ष्यांनाही जास्त फायद्याचं ठरेल, निसर्गासाठी जास्त फायद्याचं ठरेल आणि त्यामुळे पक्षी आणि निसर्ग ह्या दोघांचंही संवर्धन होईल. तुम्ही गणपती बसवता का? कोणत्या प्रकारचा? आमचा शाडूच्या मातीचा गणपती. खूप छान. म्हणजे गणपती सुद्धा तुम्ही अगदी पर्यावरण पूरकच बसवता. आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवा, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या अजिबात घरी आणू नका. शाडू माती किंवा लाल मातीच्याच मूर्त्या बसवा. त्यातनं पण निसर्गासाठी, पर्यावरणासाठी खूप मोठं योगदान ठरेल. मी तुमची बर्ड गॅलरी बघितली, तर तुम्ही हे जे बांबूचे फीडर्स लावलेत ते खूप छान दिसत आहेत आणि मला त्याबद्दल जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. नक्की काय आहे ते? ॲक्च्युली हे फीडर जे आहेत ते आमच्या शेतातलेच आहे. आमच्या स्वतःच्या बांबूच्या शेतीतून आम्ही बनवलेले आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की लोकांनी सुद्धा हे असे फीडर तयार करून पक्ष्यांसाठी ह्यामध्ये खाद्यसुद्धा ठेवावे की जेणेकरून पक्षी खाद्यसुद्धा खातील आणि ह्या बांबूवरती अगदी झोका घेतील, एन्जॉय करतील. तर तुम्ही हा प्रयत्न करून नक्की बघा. असे फीडर तुम्ही तुमच्या घरीही लावू शकता. तर गावखेड्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तिथलं जे सगळं वातावरण आहे, जे पक्ष्यांच्या किलबिलाटाने सगळ्यांना जाग यायची, घरापुढे जे प्रत्येकाचं अंगण असायचं, त्यात गुरंढोरं असायची, पारावरच्या गप्पा असायच्या, शुद्ध हवा असायची, इतकं सुंदर सगळं वातावरण असायचं. आणि आत्ताचं हे शहराचं वातावरण. तर तुम्ही दोन्हीकडे राहिलेला आहात, तर मग मला काय वाटतं की कसं हे सगळं बदलत चाललंय? काय? माझं बालपण तसं शहरात गेले. पण माझं जे सासर आहे ते पानशेत आणि माझ्या वडिलांचं गाव जे आहे नगर. मी ह्या दोन्ही गावांमध्ये लहानपणापासून जात होते. तर मला असं वाटतं की तिथलं वातावरण खूप छान होतं. माणसं एकमेकांशी बोलत होती आणि हे सगळं आजच्या पिढीला बघायला मिळत नाहीये. म्हणजे आत्ता आपण जर बघितलं तर हे सर्व पैसे देऊन बरेच जण अनुभव घेतात. म्हणजे आणि ते अनुभव आपण आपल्या लहानपणी बघितलेले आहेत. मला असं वाटतं की ती संस्कृती गावाकडची जी संस्कृती आहे ती अगदी उत्तमच आहे. म्हणजे जे भातशेती आता आमच्या गावाकडे भातशेती आहे ती खळग्यामध्ये जुन्या पद्धतीनेच अजूनही करतात.
म्हणजे आत्ताही त्याच पद्धतीची शेती आहे. कुठल्याही यंत्राचा वापर तिथे नसतो. म्हणजे ह्या पद्धती मला सुद्धा खूप आवडतात आणि मला असं वाटतं, की ह्या पद्धती कायमस्वरूपी चालत राहिल्या पाहिजेत. जेणेकरून आपल्या निसर्गालाही त्याचा फायदा होईल. तर मंडळी, या होत्या स्मिताताई. मी आशा करते तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. तुम्हालाही तुमची गॅलरी जर बर्ड गॅलरी बनवायची असेल तर आता तुम्ही लवकरात लवकर यासाठी सुरुवात करा. जर तुम्ही पक्ष्यांसाठी असं काहीही करत असाल तर इंस्टाग्रामवरती स्मिताज बर्ड गॅलरी किंवा आम्ही झाडकरी फाउंडेशनच्या अकाउंटला तुम्ही नक्कीच टॅग करू शकता. आणि असे काही भन्नाट किस्से तुमच्याजवळ असतील तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. धन्यवाद स्मिताताई, तुम्ही आम्हाला एवढा छान तुमचा वेळ दिला, तुमची बर्ड गॅलरी दाखवली आणि खूप अगदी उपयुक्त माहिती दिली. मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही झाडकरी फाउंडेशनच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.